मेळघाटातील सर्वात मोठा सण म्हणजे होळी। हा सण 5 दिवस चालतो। मेळघाटातील धारणी चिखलदरा तालुक्यातील हा सण मोठ्या उत्साहात संपन्न केला जातो। ढोलक बासरीच्या स्वरात नाच गाणे आदिवासी नृत्य 5 दिवस चालते। तर शहरी माणूस जांगडीकडून फगवा मागितला जातो। याच 5 दिवसात ते कुठल्याच कामावर जात नाही। हे विशेष वर्षभर कमावलेले त्यातून वाचलेल्या रकमेतून लहान मुलापासून तर मोठ्यांपर्यंत नवीन कपडे परिधान व खरेदी केल्या जातात। याच करता आज परतवाडा शहरात गुरुवार दिनांक 13 मार्च रोजी गुजरी बाजार, आठवडी बाजार आणि सदर बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात मेळघाटातील नागरिकांची गर्दी दिसून आली। कोणी किराणा तर कोणी कपडे तर कोणी बूट तर काही दागिने खरेदीसाठी आदिवासी बांधव गर्दी करताना दिसून आले। आठवडी बाजारात साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी दिसून आली। कोणी रंग तर कोणी गाठी तर कोणी मुखवटे खरेदी करण्यासाठी गर्दी करत होते। मेळघाटात 5 दिवस चालणारा हा होळीचा उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने संपन्न केला जातो। सानू खानसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा। होळीच्या खास सणासाठी आम्ही विविध रंग, विविध प्रकारचे मुखवटे, विविध प्रकारचे पिचकाऱ्या हे आणलेले आहेत आणि आज ह्या वर्षी होळीसाठी चांगल्यापैकी गिराईक सुद्धा आले। अचलपूर परतवाडा शहरातील हा आठवडी बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आहे। कारणही तसंच आहे, कारण होळीचा हा सण आहे। आज होळीनिमित्त मेळघाट, मध्य प्रदेश आणि अचलपूर, चांदूर बाजारसह आजूबाजूच्या खेड्यातून होळी सणाच्या खरेदीसाठी प्रत्येक जण हा बाजारात आलेला आहे। सायंकाळी होळीचे पूजन करत हा होळी सण साजरा केला जाणार आहे। विशेष करून या बाजारात गुरुवार हा बाजाराचा दिवस आणि त्यात आज होळी, म्हणूनच मेळघाटातून कष्टकरी आदिवासी बांधव हा होळीचा सण करण्यासाठी खरेदी करण्याला येतात। आपण पाहतो की रंगपंचमीसाठी असे मुखवटेही बाजारात विक्रीला आहेत। विविध सुगंधित रंग आहेत आणि गोड गाठ्याही सुद्धा विक्रीला आहेत। माझ्यासोबत काही नागरिक सुद्धा आहेत आणि रंगपंचमीच्या दरम्यान रंग कशा पद्धतीने खेळावा या संदर्भात डॉक्टर तिवारी आपल्यासोबत आहेत। कशा पद्धतीने रंग खेळावा, काय काळजी घ्यावी या संदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। रंग खेळताना केमिकल जे आहे वापरलेले ते डोळ्यामध्ये जातात, त्याच्यापासून तुमच्या डोळ्याचं विजन जाऊ शकते। माझी आग्रहाची विनंती आहे, फक्त जे रंग ज्याच्यापासून काही दुखापत होत नाही तेच रंग वापरायला पाहिजे। साधे रंग, साधे सिंपल कलर होळी। होळीच्या पूजनासाठी ऊस आणि अरंडी झाड आणि गव्हाच्या उंबीचं महत्त्व असतं। याच होळीच्या औचित्यावर उंबी आणि अरंडी आणि सोबतच ऊस बाजारात विक्रीला आलेले आहेत। एकंदरीत या ऊसाचे झाड आणि अरंडीचे झाड आणि सोबतच गव्हाच्या उंब्या या पूजनासाठी विक्री केल्या जातात। काय सांगाल, काय ग्राहक आहेत, काय महत्त्व आहे याचं? हे आपल्या होळीमध्ये जाळतात ना, होळी लावतात त्याला, हे भक्त प्रल्हादाचे हे आहे। भक्त प्रल्हाद म्हणून अरंडीचं झाड असते, बरोबर, आणि ह्या उंब्या इकडे त्याने नाही भाजून खातात, त्याने आपल्याला कोणतीही रोगराई परतवाडा शहरातील मुख्य चौक म्हणजे जयस्तंभ चौक। याच जयस्तंभ चौकात दरवर्षी होळीच्या या पर्वावर विविध खेळणे आणि रंग खेळण्यासाठी मुखवटे, पिचकाऱ्या, रंग आणि लहान मुलं आकर्षित होतील अशा वस्तू विक्रीला असतात। पहा, अशा पद्धतीने मुखवटे आहेत आणि या पद्धतीने ही विक्री केल्या जातं। मुखवटे आहेत, पाण्याची पिचकारी आहे आणि अशा वस्तू या ठिकाणी विकल्या जात। धंधा अच्छा है, बढ़िया धंधा है। और उसके बाद में हमारे गने ऐसे आइटम थे जो अभी बिक गए। 2000 से लेके तो 3500 रुपये तक आइटम थे। बड़े बड़े पंप थे, बड़े बड़े पिचकारें थी, ये सारी क्वालिटी की पिचकारें थी। और पूरा कम से कम 2-2.5 लाख रुपए का माल था, सब सेल हो गया। और उसके बाद में थोड़ा सा माल बचा भी है, तो ये शाम तक हो जाता।